मित्रांनो, आज 12 तारखेला आपल्या कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट जाहीर होणार होती. ते बऱ्याच उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी वाट पाहत असतील, तर त्यांनी थोडीशी वाट पाहून आपली अलॉटमेंट चेक करणे गरजेचं आहे. आता समजा अलॉटमेंट झाली, तर तुम्हाला फ्रीज आणि रिपोर्ट करण्यासाठी किती तारखेपर्यंत वेळ आहे? तर 13 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला टाईम मिळणार आहे. 5 पर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. त्याच्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. अलॉटमेंट कशी पाहायची हे बऱ्याच विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कळलेलं आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला सीईटी सेलच्या साईटवर जावं लागेल. ही सीईटी सेलची अधिकृत साईट तुम्हाला उघडायची आहे. त्यानंतर कॅपराउंड 2 अलॉटमेंट स्टेटस या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जसा असा एक विंडो दिसेल त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन आयडी आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. त्याच्यानंतर जो दिलेला कॅप्चा कोड आहे तो सबमिट करायचा. तो झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे अलॉटमेंट स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये तुमचा पर्सनल डिटेल आणि जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला दिसेल. ज्यांना फर्स्ट राउंडला अलॉटमेंट आली होती त्यांना माहित आहे की कॉलेज ते अलॉटमेंट कशी दिसते. अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतील. तो म्हणजे जे कॉलेज मिळाले, जे अलॉट झालेले ते स्वीकारून फ्रीज हा ऑप्शन निवडणे. अदरवाईज तुम्ही बेटरमेंट या ऑप्शन वर क्लिक करू शकता. आता ज्यांनी पहिल्या राउंडला बेटरमेंट ऑप्शन निवडलेला आहे आणि अजूनही त्यांना मनासारखं कॉलेज मिळालेलं नाही, तर ते पुन्हा एकदा बेटरमेंटला जाऊ शकतात. त्याच्यासाठी जी त्यांनी पहिली फी भरली आहे, तीच फी त्याच्यासाठी लागू राहील. आता त्यांना भरण्याची गरज नाही. ज्यांना पहिल्यांदा कॉलेज अलॉट झाले, त्यांना आता ₹1000 फी भरावी लागेल. आणि जे फ्रीज हा ऑप्शन निवडणार आहे, त्यांना ते सीट लॉक होऊन जाईल. त्यांनी काय करायचं आपल्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजला व्हिजिट करायचे आणि रिपोर्टिंग करायचे आहे. ज्यांना पहिले 3 ऑप्शन पैकी एखादं कॉलेज लागलेलं आहे, त्यांनी डायरेक्टली ते ऑटो फ्रीज झालेलं असल्यामुळे तिथे जाऊन रिपोर्टिंग करणं बंधनकारक राहणार आहे. म्हणजे जे सुरुवातीला सांगितलं ते 13 ते 17 ऑगस्टमध्ये ज्यांनी फ्रीज केलंय आणि ज्यांचं ऑटो फ्रीज आहे त्यांनी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. रिटायरमेंट करताय तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. पहिला काय आहे, मला सध्याचं कॉलेज चालणार आहे का? म्हणजे तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुमच्या पसंतीचं आहे का? ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचा फायदा होणार आहे का? जर असं वाटत नसेल, तर तुम्हाला बेटरमेंट करावं लागेल. जर वाटत असेल, तर तुम्हाला फ्रीज करावं लागेल. दुसरं काय, मला कोणत्या कॉलेज किंवा ब्रांचसाठी बेटरमेंट हवं आहे. आता कॉलेज आवडलं नसेल किंवा ब्रांच आवडली नसेल, तर मला कोणतं कॉलेज आवडणार आहे किंवा पाहिजे किंवा कोणती ब्रांच पाहिजे हे तुम्हाला क्लिअर माहिती पाहिजे. फक्त बेटरमेंटचा चान्स आहे म्हणून बेटरमेंटला जाण्यापेक्षा तुम्ही ते डिसाईड करा तुम्हाला काय हवंय. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, की पुढच्या राउंडमध्ये जर सीट बदलली, म्हणजे पहिली जाऊन दुसरी आली, तर ती माझ्यासाठी खरंच फायदेशीर असणार आहेत का? नाहीतर पहिली जी सीट आहे ती तुम्हाला हवी होती, पण मी उगाच बेटरमेंटला गेलो आणि दुसऱ्या कॉलेजसाठी ट्राय केलं, असं बऱ्याच जणांना वाटतंय. अशा कमेंटमध्ये मी पाहत असतो. काही जणांचे फोन पण येत असतात, की मला बेटरमेंट करायची नव्हती, पण मी एक चान्स घेण्यासाठी फक्त बेटरमेंट केली. ती एक चूक राहील. पहिली सिच्युएशन समजून घ्या. समजा कॉलेज आवडलं आहे. तर काय आहे, की अपराउंड मध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज आणि आवडणारी ब्रांच मिळाली आहे. तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यास तयार आहात. तर तुम्हाला ते फ्रीजच करावं लागेल. ते त्याच्यासाठी एक आहे. पण जर कॉलेज मिळालं, पण ब्रांच नाही आवडली, तर मग तुम्ही बेटरमेंट करून एक चान्स घेऊ शकता. म्हणून जर आवडलं असेल, तर बेटरमेंटची गरज नाही. ही पहिल्या सिच्युएशनवरून आपल्याला लक्षात येते. तसंच आपण अजून 2 सिच्युएशन बघू जिथं बेटरमेंट करावी की न करावी ह्याच्या बाबतीत आज आपण विचार करू. तर दुसरी सिच्युएशन काय आहे? तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय, पण तुम्हाला त्यापेक्षा वरचं प्रेफरन्स हवं आहे. आता तुम्हाला 70 नंबरचं कॉलेज अलॉट झालंय, 50 नंबरचं कॉलेज अलॉट झालंय. त्याच्यावरती खूप सारे ऑप्शन बाकी होते आणि तुम्हाला ते हवे होते. तर अशा कंडिशनमध्ये बेटरमेंट करणं योग्य राहील. बेटरमेंटचा खरा अर्थ समजून घ्या. बेटरमेंट म्हणजे नक्की वरचं कॉलेज मिळणार असं नाही. ते कन्फर्म कोणी सांगू शकत नाही. तुम्ही पुढच्या राउंडला जाणार, जर तरच्या सिच्युएशनमध्ये अडकणार आणि जर सगळं व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला बेटरमेंट होऊन वरचं कॉलेज मिळणार. पहिल्या राउंडला का मिळालं नाही
याचंही उत्तर तुम्हाला कदाचित कळलं असेल तर तुम्हाला ही सिच्युएशन लक्षात येईल. बेटरमेंट ही फक्त अपॉर्च्युनिटी आहे, जे तुम्ही एक ट्राय म्हणून वापरू शकता. आता तुमची जी बेटरमेंट होणार आहे, ती पुढच्या राउंडमध्ये तुमच्या मेरिट, कॅटेगरी, व्हॅकन्सी आणि ऑप्शन प्रेफरन्स या सगळ्या गोष्टीवर डिपेंड राहणार. त्याच्यामुळे बेटरमेंट करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा. पहिल्या राउंडचा कट ऑफ तुम्ही पाहिला होता का? त्याच्यानुसार तुम्हाला बेटरमेंट मिळाली का? या गोष्टीवर तुम्ही तिसऱ्या राउंडचा विचार करा. आता शेवटचं ज्याला कॅप राउंडमध्ये कॉलेजच मिळालं नाही, त्यांना थर्ड आणि पुढच्या राउंडमध्ये चान्सेस आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. आपल्याकडे अजूनही संधी आहे. कॅप राउंड 3 मध्ये पुन्हा अलॉटमेंट होऊ शकते. व्हॅकंट सीटनुसार तुम्हाला पर्याय मिळू शकतो. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट राउंड्स आहेत. त्याच्यात अगेन्स्ट कॅपमध्ये तुम्हाला संधी असणार आहे. इन्स्टिट्यूट लेव्हल सीटला तुमच्याकडे संधी असणार आहे. त्यामुळे मागील वर्षाचे कट ऑफ नीट पाहत राहा. ऑप्शन फॉर्म रिअलिस्टिक पद्धतीने भरा. तुमच्यासाठी कॅप राउंड 3 चा ऑप्शन खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुमचे पर्सेंटाइल कॅटेगरी रेफरन्स प्रकारे निवडा. राउंड 3 मध्ये वेळेत ऑप्शन फॉर्म भरा. सर्व अपडेट वेळोवेळी चेक करा. तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या राउंड्स मध्ये जास्तीत जास्त चान्स असतील जिथे तुम्ही व्यवस्थित अशी माहिती भरली पाहिजे. महत्वाचं काय, एका राउंड मध्ये कॉलेज मिळालं नाही म्हणून ऍडमिशनची संधी संपत नाही. शांत राहा, योग्य नियोजन करा आणि पुढील संधीचा फायदा घ्या. नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला कॅप राउंड 3 च्या ऑप्शन फॉर्म साठी त्याच्या नंतरच्या प्रोसेससाठी मदत करू. धन्यवाद.